नमस्ते मुलांनो, आज भाषा 2 शिकूया. हे काय आहे? काय आहे? कशाचे चित्र आहे? रुखसार तू कान कान नाही. श्रुती काय आहे हे? एक एक एक. ठीक आहे, बघूया आपण. अजून कोण सांगते? कोण सांगते? जिनत. रांगोळी रांगोळी. जिनत काय म्हणते? रांगोळी. रांगोळीचं चित्र आहे हे. रांगोळीचं चित्र आहे. नाही. रोहन काय आहे? प्रश्न. हां, प्रश्न. वाक्यात प्रश्न विचारल्यानंतर हे चिन्ह दिले जाते. हां, हे प्रश्न नाही आहे, हे वाक्य आहे. वाक्याच्या शेवटी वाक्यात जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह दिलं जातं. ह्याचं नाव काय आहे? प्रश्न चिन्ह. प्रश्न चिन्ह कुठे कुठे वापरतात आणि प्रश्न चिन्ह म्हणजे काय ते आज आपण शिकणार आहोत. ह्या फळ्यावरती आता वाक्य 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 लिहिलेली आहेत. 5 वाक्य आहेत. या वाक्यांमध्ये प्रश्न प्रश्न चिन्ह चिन्ह कुठे कुठे आहे ते शोधा शोधा. रोहन, सांग मला, ह्याच्यामध्ये कुठे आहे? कुठे आहे प्रश्नचिन्ह? कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे? बरोबर. तुझे नाव काय आहे? इथे आहे. आहे इथे प्रश्नचिन्ह आहे. रुखसार, सांग कुठे आहे? कुठे आहे? कोणाचा? डबा कोणाचा आहे? इथे आहे. बरोबर. आणि अजून कोण सांगतंय? अजून कोण सांगतंय? हां, राहतो. इथे आहे. बरोबर. अजून कोण सांगतंय? श्रुती. श्रुती कुठे आहे सांग? कुठे आहे? प्रश्नचिन्ह कुठे आहे? कुठे आहे? का नंतर आहे. बरोबर. आणि अजून हा डब्याचा रंग कसा आहे? इथे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. सगळ्या वाक्यांमध्ये वाक्य पूर्ण झाल्यानंतर प्रश्नचिन्ह आलं आहे. नाव काय आहे? हे वाक्य आहे. हां, मागे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवलं. वाक्याच्या पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम दिला जातो. मग आता हे वाक्य काय आहे? इथे पूर्णविराम द्यायचा का? पूर्णविराम का नाही दिला? का नाही दिला? का नाही दिला? का? तर तुझे नाव काय आहे? इथे काय कायच्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला आहे. माझे नाव पल्लवी आहे. वाक्य आहे. वाक्य आहे म्हणून ह्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. पण इथे तुझे नाव काय आहे? इथे प्रश्न विचारला गेला आहे म्हणून इथे प्रश्न विचारला आहे म्हणून इथे काय करायचं आहे? प्रश्न चिन्ह द्यायचे आहे. दुसरं वाक्य. तू कोठे राहतो? तू कोठे राहतो? इथे कोठे इथे प्रश्न विचारला गेला आहे म्हणून साधं वाक्य नाही, प्रश्न आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह आहे. समजलं? आता तिसरं वाक्य. तुला शाळा आवडते का? का? तुला शाळा आवडते का? इथे प्रश्न विचारलेला आहे. ते आवडते हे वाक्य झालं. पण ते का? हो किंवा नाही? इथे प्रश्न विचारला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह आलं आहे. चौथा प्रश्न. हा डबा कोणाचा? हा डबा कोणाचा? आता इथे कोणाचा इथे प्रश्न विचारला गेला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह आहे. आता पाचवा वाक्य. डब्याचा रंग कसा कसा आहे? कसा आहे? लाल आहे, पिवळा आहे, हिरवा आहे, कसा आहे?
म्हणून इथे कसा, इथे प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून इथे प्रश्नचिन्ह आलं आहे. हे सगळं समजले का? 5 वाक्य प्रश्न विचारले गेले आहेत. वाक्यामध्ये संपल्यानंतर प्रश्नचिन्ह द्यायचं. प्रश्नचिन्ह द्यायचं. प्रश्नचिन्ह समजलं? आता 5 वाक्य आपण पाहिली. त्याच्यामधनं समजलं काय? जेव्हा वाक्यात प्रश्न विचारला जातो म्हणजे काय? वाक्यामध्ये नाव काय? काय इथे काय झाला आहे? प्रश्न विचारला गेला आहे. त्यानंतर कोठे, इथे शब्द प्रश्न विचारला गेला आहे. का, कसा, कोणाचा, का, इथे कोण, कोणी, असे वेगवेगळे प्रश्न विचारले गेले आहेत वाक्यामध्ये. विचारले गेले आहेत. तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्न पूर्ण झाल्यानंतर प्रश्नचिन्ह देतात. परत एकदा बघा. जेव्हा वाक्यात प्रश्न विचारला जातो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. प्रश्नचिन्हासाठी अशी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वापरतात. समजलं? हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्नचिन्ह द्यायचं. कोठे ते प्रश्नचिन्ह शोधायचं, बघायचं आहे. वाक्यातील सर्व शब्द वाचून बघून शेवटी, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह घाला. तर इथे बघायचं आहे. पहिलं वाक्य, चिंटू मुलगा काय झाले रे? चिंटू काय झाले रे? कायच्या तिथे प्रश्न विचारला गेला आहे म्हणून कुठे द्यायचं? इथे चिंटू नंतर द्यायचं, काय नंतर द्यायचं, झाले नंतर द्यायचं, कुठे द्यायचं? वाक्य पूर्ण झाल्यानंतर द्यायचं. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. आता दुसरा प्रश्न, मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू? आता इथे बघा प्रश्नचिन्ह कुठे द्यायचं? मी तुला काय करायचे इथे देऊ, ते सांगते इथे देऊ, इथे द्यायचं का? इथे वाक्य पूर्ण झालंय का? नाही. मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू? हे बोलल्यानंतर शेवटी इथे वाक्य प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आता पावसात कोण भिजले? पावसात भिजले कोण? इथे भिजल्यानंतर इथे शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे आहे. समजलं? हे घरी आता सराव करायचा आहे. याचा पुस्तक बघायचं, वेगवेगळी प्रश्नचिन्ह असलेली वाक्य पाहायची आहेत. त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह शोधायचे आणि ती वाक्य लिहून काढायची आहेत. धन्यवाद.